महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चिंचाळा गावात दोन सख्ख्या भावांनी त्यांच्या चुलत्याचा अतिशय अमानुष पद्धतीने खून केलाय। ही घटना इतकी खतरनाक आहे की पोलीस सुद्धा खुनामागचं कारण ऐकून हादरलेत। नामदेव ब्रह्मराक्षस असं मृत व्यक्तीचं नाव असून आरोपींची नावं बाबासाहेब आणि आबासाहेब ब्रह्मराक्षस अशी आहेत। ही हत्या त्यांनी का केली यामागचं खरं कारण समजून घेण्यासाठी पोलिसांना 8 दिवस लागले। अखेर पोलिसांनी या दोघा भावांना हुशारीने अटक केली आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी ही हत्या सुपारीसाठी किंवा वैरासाठी नाही तर खुनामागचं कारण एवढं विचित्र आहे की पोलीसही क्षणभर अवाक झाले। क्राईम पेट्रोल पाहून मिळालेली प्रेरणा आणि त्यातून त्यांनी घडवलेले एक क्रूर षडयंत्र, हे सगळं आज आपण उलगडून बघणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी। 65 वर्षीय नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस हे बीड जिल्ह्यातील गेवराई येथे कनिष्ठ न्यायालयात लिपिक म्हणून नोकरी करत होते आणि काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते। सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य गावी शेतात शांततेत घालवावं म्हणून चिंचाळा तालुका पैठण या त्यांच्या गावात असलेल्या त्यांच्या मालकीच्या जमिनीवर घर बांधण्याचा विचार केला होता। त्यांची 57 गुंठे शेती गट क्रमांक 121 मध्ये आहे। घर बांधण्याची तयारी सुरू करण्यासाठी ते 6 मे रोजी मंगळवारी आपल्या पत्नी बरोबर गावी आले होते आणि आपल्या भावाकडे मुक्कामाला राहिले होते। 2 दिवस ते गावी राहिले आणि घर बांधण्यासाठी योग्य जागा ठरवून घेतली। नंतर ते पुन्हा संभाजीनगरला परत जाणार होते। ठरल्याप्रमाणे ते आले, घर बांधण्यासाठी योग्य जागा ठरवून घेतली, कामं उरकून घेतली आणि दुसऱ्या दिवशी ते संभाजीनगरला परतणार होते। पण परतायच्या दिवशी सकाळीच नामदेव बेपत्ता होते। सकाळी त्यांच्या भावाला आणि वहिनीला नामदेव कुठे दिसत नाहीयेत हे लक्षात आलं। त्यांनी गावात आणि शेतात शोधाशोध केली। अख्खा गाव पालथा घातला, पण नामदेवचा कुठेच पत्ता नव्हता। आणि मग जेव्हा त्यांनी विहिरीत डोकावलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। विहिरीत एक शीर तरंगत होतं आणि ते दुसरं तिसरं कुणाचं नसून नामदेव यांचंच होतं। पण नामदेव यांचा इतका निर्घृण खून कुणी आणि का केला होता? मंडळी, ही सगळी घटना समजून घेण्यासाठी आपल्याला काही वर्ष मागे जावं लागेल। नामदेव ब्रह्मराक्षस यांनी काही वर्षांपूर्वी आपला सख्खा भाऊ सखाराम ब्रह्मराक्षस यांच्याकडून सुमारे 1.5 एकर जमीन विकत घेतली होती। सखाराम यांना बाबासाहेब आणि आबासाहेब ही 2 मुलं आहेत। ज्यावेळी जमीन विकली त्यावेळी सखाराम यांची आर्थिक स्थिती बेताची होती, त्यामुळे त्यांनी गरज म्हणून ती जमीन नामदेव यांना विकली। मात्र पुढे जाऊन सखाराम व त्यांचे 2 मुलं बाबासाहेब आणि आबासाहेब यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारली, त्यामुळे त्यांनी नामदेवकडे परत ती जमीन मागितली। पण आता नामदेव यांना ती जमीन परत द्यायची नव्हती। शिवाय त्याचबरोबर एक दिवस नामदेव आपल्या खरेदी केलेल्या जमिनीत नांगरणी करत होते, तेव्हा ट्रॅक्टर चालवणाऱ्या व्यक्तीने बाबासाहेब आणि आबासाहेबला सांगितलं की ही जमीन मूळ क्षेत्रापेक्षा 15 गुंठे जास्त आहे। तेव्हा या दोघा भावांनी या 15 गुंठे जमिनीचे पैसे द्या किंवा संपूर्ण जमीन आमच्याकडे परत द्या असा तगादा लावला। मात्र नामदेव यांनी जमीन परत देण्यास स्पष्ट नकार दिला। त्यातच नामदेव हे आता सेवानिवृत्तीनंतर कायम स्वरूपी गावी राहायला येणार होते। हे समजल्यावर बाबासाहेब आणि आबासाहेब यांच्या मनात चीड, राग आणि सुडाची भावना निर्माण झाली आणि मग त्यांनी ही कटकट कायमचीच मिटवायची असं ठरवून टाकलं। दोघांना हे माहित होतं की नामदेव सध्या शेतात भावाच्या घरी मुक्कामी आहेत, म्हणून मग त्यांनी 9 मेच्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोर पावलांनी शेतात प्रवेश केला। चोरटे आल्याचे भासवत काका तुम्ही चला असं सांगून त्यांनी नामदेव यांना झोपेतून उठवलं आणि थेट विहिरीकडे नेलं। तिथे एकाने त्यांच्या गळ्यावर हात घालून गळा दाबला आणि दुसऱ्याने हातातील कोयत्याने त्यांचं मुंडकं धडापासून वेगळं केलं। इतकंच नाही तर त्यांच्या मृतदेहाला उचलून त्या विहिरीत फेकून दिलं। या घटनेनंतर पाचोड पोलिसांनी जेव्हा दोघा भावांना बाबासाहेब ब्रह्मराक्षस आणि आबासाहेब ब्रह्मराक्षस यांना संशयावरून अटक केली, तेव्हा चौकशी दरम्यान त्यांनी दिलेली कबुली अंगावर शहारे आणणारी होती। क्राईम पेट्रोल पाहून सोडाची कल्पना डोक्यात आली आणि म्हणूनच चुलत्याचा खून केला अशी धक्कादायक कबुली दोन्ही भावांनी पोलिसांना दिली आहे। कोर्टाने आता या दोघा भावांना 21 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं असून या अंगावर काटा आणणाऱ्या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पाचोड पोलीस करत आहेत। मंडळी, ही घटना म्हणजे जमिनीचा वाद जर वेळेत आणि कायदेशीर मार्गाने न मिटवला गेला तर तो कुठल्या थराला जाऊ शकतो याचं भयावह उदाहरण आहे। आज एक माणूस आपल्या जीवाला मुकला आणि 2 भाऊ आयुष्यभरासाठी कारागृहात गेले। जिथं आपुलकी, प्रेम असायला हवं तिथं राग, सूड आणि क्रौर्य उभं राहिलं आणि त्यातूनच नात्याचं रक्त विहिरीत सांडलं गेलं। त्या शेत जमिनीपेक्षा माणूस मोठा असतो हे समजून घ्या आणि काही वाद असतील तर ते वेळेत आणि संयमाने कायद्याच्या मार्गाने सोडवा, कारण क्राईम पेट्रोल पाहून गुन्हा केल्यावर तो न्यायाच्या कचाट्यातून सुटत नाही, उलट त्याचंच आयुष्य उद्ध्वस्त होतं। बाकी संभाजीनगरच्या खूंखार हत्याकांडाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषयच भारी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।